हे गाईस हॅलो. तर गाईस आम्ही ह्या बघा दळण करीत आहे. तुम्हाला माहिती आहे का, इथं गहू आहेत, 2 थैल्यामध्ये गहू आहेत. तर त्याच्यातले खडे आम्ही काढतो. एवढे खडे निघलेत खाली, तुम्हाला सांगते खूप खडे निघलेत, खूप. हे बघा, पहिले ना गावाला म्हाताऱ्या बायका नाही दळण करायच्या टायमाला बरं का, असे हात वाजवायचे, असे करून असे करून असे करून. मी म्हणायचे बाय असे हात का वाजवायचे बघा. आता वाटतंय खूप छान इंटरेस्टिंग वाटतंय असं. तर आमचे का नाही किती 6 वर्ष झालं हे गहू मी आणलेले गावाकडनं बरं का. तर तसेच त्याला मी ठेवलं होतं. तर मी गेल्या रविवारी बघितले यात खूप मस्किडे झाले. तर मग ह्या बघा ही मी काय केलं, वाळू घातलं एक दिवशी कडक कोणाच्या पाऱ्यात, असं रविवारच्या टायमाला 12 वाजता वाळू घातले आणि 1 घंटाच मी उन्हात टाकले. असे गहू पण तापले गरम आणि त्यातले सगळे मस्किडे मरून गेले. तर त्याच्यामध्ये खडे आहेत ना, म्हणून मी काय करायला ते खडे काढायला लागले. तुम्हाला दाखवते बघा, खूप खडे आहेत आमच्या गव्हामध्ये, खूप. ह्या बघा हे पिशवीमध्ये गहू आहेत, हे आम्ही दळण केलं आहे. आणि ह्या बघा हे माझ्या प्लेटमध्ये गहू आहेत. तर ह्या बघा हे खडे बघा कसले आहेत, बघितले का ह्या काही खडे, हे माय सनच देर. तर का नाही गव्हामध्ये खूप खडे आहेत बघा. तर मी का नाही दळण करीत आहे. आमच्या मराठी भाषामधून मी त्याला म्हणायचं दळण दळण करायचं. हिंदीमधून काय म्हणायचं, गहू काय चुनरे का काय रे, चुनरे आहे ना, असंच काहीतरी. बघा हे गहू आमचे, बघितले का हे बघा, वा 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 वा, खूप खूप चांगले आहेत, बघितले का हे बघा. ह्याची का नाही खीर पण खूप छान होती, खीर बरं का. वा 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 वा, ओ माय गॉड, इतके मोठे मोठे गहू आहेत खूप. ह्याला झालंय 6 वर्ष, बघितलं का. तर का नाही आपण ठेवण्यावर असतं, चांगले ठेवले तर चांगलेच राहतात बघा ते. ह्या थैलीमध्ये होते. तर आता त्याचं चाललंय दळण करायला. खडे बघा किती आहेत ह्या बघा. तर गाईस प्लीज कमेंट करून सांगा, 6 वर्ष तुमच्या घरामध्ये गहू राहतात का, कमेंट करून सांगा नक्कीच. तर का नाही गव्हाचं दळण करायला लागले या. कंबर बी दुखती, अशी मान पण दुखती, पाठ पण दुखती. पण आपल्या शेतीतला माल कसलाही असला तरी फेकून दे वाटत नाही. कारण की आपण लहानपणापासून त्या शेतीत कष्ट करून आपण बघितलंय, त्याला किती खत पाणी घालावं लागतंय आणि तवा धान उगवतंय. खुरपायला पैसे, काढणीला पैसे, बी भरणाला पैसे, खाताला पैसे, खूप पावसातून वाऱ्यातून वाचवावं लागतं, तेव्हा ते खायला भेटतं शेतकऱ्याला. म्हणून